नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या देशभरातील लाखो शिक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न म्हणजे TET पास न केल्यास जुनी नोकरी जाणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडील जर निर्णय आपण पाहिला तर अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. हो मित्रांनो, आपण सोप्या भाषेतच सर्व समजून घेऊ. मित्रांनो, तसेच आपण जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय काय आहे, 2028 पर्यंतची मुदतवाढ नेमकी काय आहे आणि निहित अधिकार म्हणजे काय आणि संविधानातील अनुच्छेद 21 शिक्षकांना कोणते संरक्षण देतो, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, पाटील हब यूट्यूब चॅनल आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा मित्रांनो, शिक्षकावरील संकटाची सुरुवात नेमकी कशी झाली, पहिली ती पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2009 मध्ये लागू झालेल्या शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच RTE ऍक्ट यापासून सुरू झाली. त्यानंतर मित्रांनो, 2011 मध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषद अर्थात NCTE ने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य केली मित्रांनो. यानंतर विविध न्यायालयीन प्रक्रिया झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने TET उत्तीर्ण होण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली. हो मित्रांनो, या ठिकाणी कालमर्यादा निश्चित करण्यात आली. आता मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अनेक वर्षापासून सेवेत असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर याचा परिणाम होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय नेमका काय त्याच्यावरनं आपण पाहू की मित्रांनो, रिव्ह्यू याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने असं स्पष्ट केलं की TET पात्रता मिळवणे आता आवश्यक आहे. काही याचिकाकर्त्यांनी 2009 किंवा 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना पूर्ण सूट देण्याची मागणी केली होती. पण मित्रांनो, त्यांचा युक्तिवाद असा होता की त्या काळात TET अनिवार्यता नव्हती. मात्र मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही. मित्रांनो, न्यायालयाने मत असं व्यक्त केलं की विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांकडे किमान आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी सर्वात मोठा दिलासा 31 ऑगस्ट 2028 पर्यंत न्यायालयाने मुदतवाढ दिली. मित्रांनो, येथे एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे न्यायालयाने कोणत्याही शिक्षकाला तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश दिलेले नाहीये. हे पहिले मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. उलट TET पात्रता मिळवण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2028 पर्यंत करण्यात आली आहे. तब्बल 1 वर्ष अजून वाढवून दिलं आहे मित्रांनो. तसेच राज्य सरकारांना वर्षातून किमान 2 वेळा TET परीक्षा घेण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत, जेणेकरून सर्व शिक्षकांना पुरेशी संधी मिळू शकेल. मित्रांनो, आता निहित अधिकार म्हणजे काय, मग आता शिक्षकांचा निहित अधिकार म्हणजे काय, तर आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि कायदेशीर संकल्पनेकडे वळूया. म्हणजे ती संकल्पना आपण थोडक्यात पाहूया. ती म्हणजे निहित अधिकार, वेस्टेड राईट्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने त्या काळातील वैध नियमानुसार नोकरी मिळवली असेल तर नंतर आलेल्या नियमांमुळे त्याचे आधीपासूनचे जे अधिकार असतील ते सहजपणे काढून घेता येत नाही. याला म्हणतात निहित अधिकार. मित्रांनो, लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीने जर त्या काळामध्ये सर्व वैध नियमानुसार नोकरी मिळवली असेल आणि त्यानंतर नियमांमध्ये बदल होऊन आधीचा जो नियम असेल, अधिकार असेल, ते सहजपणे काढून घेता येत नाही मित्रांनो. याला म्हणतात निहित अधिकार. आता मित्रांनो, अनेक कायदेतज्ञांचं मत आहे की नवीन नियम भविष्यातील नियुक्त्यांवर लागू करणे योग्य असले तरी पूर्वलक्षी प्रभावाने जुन्या नियुक्त्यांवर लागू करणे हा वेगळा आणि गुंतागुंतीचा कायदेशीर मुद्दा आहे.
हे मित्रांनो आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. पुढे जर पाहिलं मित्रांनो तर आपण संविधानातील अनुच्छेद 14, 16 आणि 21 हे सुद्धा महत्त्वाचे जे कलम आहे त्या संदर्भात सुद्धा आपण थोडक्यात माहितीचा आढावा घेऊया. शिक्षकांच्या संदर्भात 3 संविधानिक तरतुदी वारंवार चर्चेत येत आहे मित्रांनो. ते म्हणजे पहिलं आहे अनुच्छेद 14. अनुच्छेद 14 म्हणतोय की समानतेचा अधिकार. अनुच्छेद 16 म्हणतोय की रोजगाराच्या संधीमध्ये समानता. आणि अनुच्छेद 21 म्हणतोय की जीवन आणि उपजीविकेचा अधिकार सर्वांना. मित्रांनो, कायदे तज्ज्ञांचं मत असं आहे की यावर तरतुदीचा विचार कोणत्याही मोठ्या निर्णयात महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील जर आपण जुने संदर्भ जर पाहिले तर याच्यावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येईल की 1997 मधील रेल्वे बोर्ड प्रकरणामध्ये संविधान पीठाने मागील तारखेपासून नियम बदलून कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं होतं. तसंच जर पाहिलं तर 2022 मधील पंजाब कोऑपरेटिव्ह प्रकरणात सुद्धा अर्जित अधिकाराबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका मांडली होती. म्हणूनच अनेकदा कायदे तज्ज्ञ या प्रकरणाकडे शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाचं उदाहरण म्हणून ह्या याचिकेकडे पाहतात. मित्रांनो, ह्या सर्व घडामोडी पाहून एकच निष्कर्ष तयार होतो. मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने टीईटी पात्रता मिळवण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र जुन्या शिक्षकांच्या नोकऱ्यांबाबतचे अनेक कायदेशीर प्रश्न आणि मुद्दे अजूनही चर्चेत आहेत मित्रांनो. त्यामुळे घाबरण्याऐवजी अधिकृत माहिती, न्यायालयीन आदेश आणि शासनाचे निर्णय यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून शिक्षक बांधवांनी या कालावधीत टीईटी पात्रता मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवावेत मित्रांनो आणि अधिकृत घडामोडीवर सुद्धा लक्ष ठेवावे. मित्रांनो, आताच तुमची टीईटी परीक्षा ही 28 जूनला होणार आहे. माझ्याकडनं सर्व शिक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण नक्की पास व्हाल मित्रांनो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत, शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक आणि भरतीविषयक अपडेटसाठी पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.